अगोदर मी मांडणी करतो. हो सर. हॅलो. लिंक द्या भाऊला, लिंक द्या. नाव सांगा. लिंक टाका. नमस्कार, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रवक्ता बालाजी गाडे पाटील. माझ्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय सुरेंद्रजी घोडजकर आणि इतर काही कार्यकर्ते मंडळी आहेत. कालपासून आपण बातम्यांवरती पाहतोय की नांदेडमध्ये आणि नांदेड बाबतच्या बातम्या आपण सर्वच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पाहतोय. काँग्रेस पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेशाच्या बातम्या कालपासून यायला लागल्या आणि आज त्यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला. त्यावेळेला ही बातमी आम्ही जेव्हा पाहिली, ही आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी होती. कारण गेल्या 10 वर्षापासून भाजप काँग्रेस मुक्त भारत करू हा नारा देता देता काँग्रेस युक्त भाजप करतीये. ईडी, सीबीआय अशा शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना भीती दाखवून एकतर तुरुंगात जा नाहीतर भाजपमध्ये या ही भूमिका घेऊन भाजप काम करतीये. अशोकराव चव्हाण साहेबांनी 4 दशकं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आणि आज ते भाजपमध्ये गेलेत. हे माझ्यासारख्या त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये आलेल्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद बाब आहे. हे धक्कादायक आहे. हा धक्का अजूनही आम्हाला नक्कीच विश्वास ठेवण्यासारखा नाहीये. पण आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामधले काँग्रेस पक्षासोबत आहोत. काँग्रेस पक्षाचा विचार माननीय खरगे साहेब, राहुल गांधी यांनी जो डरो मतचा नारा दिलेला आहे तो नारा घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन काम करणार आहोत. लोकांपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा, गांधी नेहरूंचा विचार घेऊन आम्ही जाणार आहोत. देशामध्ये चालत असलेली आरेरावी, हुकुमशाही, शेतकऱ्यांचे झालेले हाल आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या कार्यकर्त्यावर, विचारधारेवर आणि उमेदवारावरती विश्वास नसलेली भाजपा निवडून येण्यासाठी दुसऱ्यांचं घर फोडण्याचं पाप करते आणि स्वतःच्या घरामध्ये त्यांना घेऊन जाते. याच नांदेडमध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदी आले होते त्यावेळेला अशोकराव चव्हाण साहेबांवरती त्यांनी आरोप केले. आज तेच अशोकराव तुम्हाला कसे चालतात, चव्हाण साहेब, अशोकराव साहेब कसे चालतात, हा माझा प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे. याच नांदेडमध्ये ज्या वेळेला फडणवीस आले त्यावेळेला मी अशोकरावांना लीडर नाही तर डीलर म्हणेल असं ज्या देवेंद्र फडणवीसांनी चव्हाण साहेबांमधून म्हटलं होतं, त्याच अशोकराव चव्हाण साहेबांच्या मांडीला मांडी लावून आज त्यांना तुम्ही हातात कमळ देऊन बीजेपी मध्ये घेताय. मग सगळ्यात मोठे राज्यातले डीलर कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे डीलर आहेत. कारण नॅचरली करप्टेड पार्टी मध्य प्रदेशामध्ये मोदीजी म्हणतात आणि त्याच्या आठवड्याभरामध्येच अजित पवारांचा 40 आमदारांसह पक्षप्रवेश, त्यांचा महायुतीमध्ये प्रवेश होतो. याचाच अर्थ काय तर मोदीजी, अमित शहाजी आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस हे डीलर आहेत, हे लीडर नाहीत. यांनी डील करू ईडी, सीबीआय आणि पोलीस यंत्रणांची भीती दाखवून अशा पद्धतीनं दुसऱ्यांची घरं फोडून स्वतःचं घर भरण्याचं काम केलेलं आहे. पण यामुळं निश्चित पद्धतीनं आमच्या पक्षाला धक्का बसलेला असला तरीही येणाऱ्या काळात आम्ही निकराची लढाई भाजपसोबत देऊ. देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी माझ्यासारखे, सुरेंद्र घोडजकर साहेबांसारखे असंख्य कार्यकर्ते एकत्रित येऊन आम्ही लढू. तुम्हाला माहिती आहे की सर्वसामान्य जो माणूस आहे त्या माणसाला या बाबतीमध्ये चीड आहे आणि गेल्या 24 तासामध्ये फेसबुक असेल, ट्विटर असेल, या सगळ्या माध्यमामध्ये लोकांनी आपली चीड व्यक्त केलेली आहे आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चित पद्धतीने होईल. आमची मतबँक कुठेही कमी होणार नाही याचा विश्वास मला आहे. अशोकराव चव्हाण साहेब यासाठी गेले कारण त्यांच्यावरती ईडीच्या माध्यमातून मागच्या 1-1.5 वर्षापासून सातत्यानं
त्यांना धमकवल्या जात होतं, त्यांना एकतर तुरुंगात जा नाही तर बीजेपी मध्ये या, ही बीजेपीची भूमिकाच आहे. त्यामुळे मला वाटते की त्यांची ती अडचण असावी आणि म्हणून त्या अडचणीमुळं आणि या सगळ्या पोलीस यंत्रणांना असेल किंवा सीबीआय ईडीला घाबरून ते पक्षामध्ये गेले असतील. त्यांची वैयक्तिक अडचण काय आहे ते सांगू शकतात. ते राज्यातले मोठे नेते, काँग्रेस पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्ष आणि चव्हाण साहेब सांगू शकतील त्याच्यावरती, पण ते गेले याचं आम्हाला दुःख आहे. आगामी काळामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका येत आहेत, तर आता तुमचे ज्येष्ठ नेते भाजपमध्ये आहेत, तर तुम्ही कशी लढत देणार आहात, कसा विरोध करणार आहात? नाही, आता मुळात मुद्दा असा आहे की एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत काँग्रेस पक्ष आहे आणि मागच्याही कालावधीमध्ये इंदिराजी असताना काँग्रेस पक्षाच्या चिन्हासहित पक्ष काढून घेण्यात आलेला होता, पण काँग्रेस पक्ष पुन्हा नव्यानं उभा राहिला. काँग्रेस हा विचार आहे, काँग्रेस हा लोकांमधली चळवळ आहे. त्यामुळं साहेब गेले त्याचा निश्चित दुःख आम्हाला आहे, तो धक्का आहे. पण आज जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते, सर्वसामान्य लोक काँग्रेसच्या बाजूने आहेत. आपण जे म्हणालात की येणाऱ्या काळात निवडणुकांना कसं सामोरं जाणार आहात, तर ही सर्व लोक आमच्या पाठीमागे उभे राहतील आणि जो उमेदवार पक्ष देईल त्याच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहू आणि तो उमेदवार आम्ही निवडून आणू. स्थानिक आमदार काँग्रेसचे कोणाशी संपर्क केला का तुम्ही? आज पण त्यांनी काही राजीनामा दिलेला नाही कोणता, किंवा इतर पदाधिकारी जे आहेत, तालुकाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, बाकीचे तालुकाध्यक्ष, तुमच्यासोबत कोण कोण येईल असं तुम्हाला वाटतं? आता सध्या जिल्ह्यामधले सर्वच्या सर्व किंवा राज्यातले जे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत की आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, कुणी आम्ही राजीनामा दिलेला नाही. आपण सोशल मीडियावरती पण पाहिलं असेल, मीडियाला सुद्धा नांदेड जिल्ह्यातल्या सुद्धा आमदारांनी भूमिका मांडलेली आहे की आम्ही काँग्रेसमध्ये आहोत. उरला प्रश्न पदाधिकाऱ्यांचा. तर ज्या बातम्या चालल्यात माध्यमांमध्ये की असंख्य पदाधिकारी जात आहेत, संपूर्ण काँग्रेस खाली होणार आहे, आता काँग्रेसचं काही होणार नाही, असं काही नाहीये. मला कालपासून असंख्य लोकांची मी स्वतः संपर्क केला, त्यांनी मला फोन केले. अनेक लोकांनी सांगितले की आम्ही काँग्रेसचा हात सोडणार नाही आणि असं अचानकरित्या कुठल्या तरी कारणानं घाबरून आम्ही बीजेपी मध्ये जाणार नाही आणि त्याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल. थोडा वेळ द्या आम्हाला. किती लोक काँग्रेसमध्ये आहेत ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. काही लोक जातील, निश्चित पद्धतीनं जातील, पण संपूर्ण काँग्रेस जाते ही अफवा आहे असं अजिबात होणार नाही. ही जी मी नांदेड जिल्ह्याच्या बाबतीतली आणि एकंदरीत राज्यातल्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही माननीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं त्यांच्या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या परवानगीने ही भूमिका मांडतोय मी या ठिकाणी. ही अधिकृत भूमिका म्हणून पक्षाची मी या ठिकाणावरती मांडतोय. आणि मला अजून एक मुद्दा नमूद करायचा राहून गेला सुरुवातीला. स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मोठं काम केलं. मराठवाड्यामध्ये त्यांना भगीरथ म्हणून आपण ओळखतो आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते, आमच्यासाठी आदरणीय आहेत. आज जर स्वर्गीय शंकरराव चव्हाणची हयात असते तर निश्चितच त्यांना हे आवडलं नसतं, त्यांना अतीव दुःख झालं असतं. हे मला इथं जाणीवपूर्वक आपल्याला नमूद केलं पाहिजे. हो हो आज नांदेडची परिस्थिती आम्हाला इंटरेस्ट नांदेडच्या परिस्थिती जी जी हां आज तुझ्यासोबत नांदेडचा एकही काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. हां हां बोला. स्टेट लेवलचे आहे. हां हे बघा, हे काँग्रेससाठी अत्यंत दुःखदायक आहे आणि फार मोठी पोकळी निर्माण होणार आहे. तुम्हाला माहिती आहे आणि आम्ही जाणून आहोत. आम्ही लहान कार्यकर्ते आहोत. काँग्रेस ही चळवळ आहे, लोकांची चळवळ आहे, नेहरू गांधीच्या विचाराची चळवळ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुल्यांच्या विचाराची चळवळ आहे. कुठलीही चळवळ, कुठलाही एखादा माणूस मोठा असो लहान असो गेला म्हणजे काही चळवळ थांबत नाही, ते विचार थांबत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही कितीही लहान असलो आणि तुमच्यासमोर येऊन आमची भूमिका मांडत असलो तरी आम्ही विचाराची भूमिका मांडत आहोत. त्याच्यामुळं आता बघा, जिल्ह्यातले आमदार असतील, माजी पदाधिकारी असतील, माजी आमदार असतील, कोण जाणार, पक्षाला किती मोठं खिंडार पडणार आज आम्ही सांगू शकणार नाही. पडणार निश्चितच, तुम्हालाही माहिती आहे आणि आम्ही जाणून आहोत. तरी पण विचार मरणार आहेत का, काँग्रेस मरणार आहे का? काँग्रेसचा इतिहास हा 135 वर्षापेक्षा जास्तीचा आहे. काँग्रेसला असे धक्के बरेच बसलेले आहेत. अशाही मोठ्या मोठ्या दुःखातून काँग्रेस सावरलेली आहे. आम्ही सावरू. मला काय आता जी काही परिस्थिती निर्माण झाली, अशा परिस्थितीमध्ये दोन्हीकडून थोडा तणाव होतो. जाणाऱ्याचा तणाव होतो आणि राहणाऱ्याचा तणाव होतो. आता तुम्ही इथं राहणाऱ्यांमध्ये तुम्ही आहात, तर नांदेडचे राहणारे किती आहेत तुमच्या पाठीमागे? आज लवकर तर हे बघा, तुम्ही पत्रकार आहात, आज आम्ही दोघे इथे बसलोय.
बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत. बऱ्याच लोकांची भूमिका आहे आम्ही साहेबासोबत जाणार आहोत. आज काल आज 24 तास झाले. आत्ताच किती आकडे कसे काय सांगणार? नाही, आता कसं आहे, ताबडतोबच कसं झालं की अचानकरित्या हे सगळं ऐका नाही जिल्ह्याच्या लेवलवर पत्रकार परिषद झाली, घेतली पाहिजे. तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली पाहिजे. अशा प्रकारचा निरोप आत्ता आला आम्हाला. मी शेतात होतो, मी शेतातून आलेलो आहे. एकदम इमिडिएट ही पत्रकार परिषद झाल्यामुळे मलाही कुणाला संपर्क पोलीस कार्यालयाकडून तुमच्या सांगण्यात आलं की पत्रकार परिषद घेऊ. हो तुम्ही तुमची भूमिका मांडा. हो. तुम्हाला काय सांगायचं सांगा. हो जर सपोज आणि- आता काही दिवसानंतर हा. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर वडेट्टीवार साहेब भाजपमध्ये जाणार आहेत असं चर्चा आहे, तर त्यांनी गेल्यानंतर तुम्ही जाणार का? नाही, ती चुकीची माहिती आहे. माननीय विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाहीयेत. ती माहिती तुमच्याकडे कशी आली मला माहिती नाही. कालपर्यंत जेव्हा परवाची मीटिंग झाली हा. त्या मीटिंग मध्ये पण म्हणले की उद्या सकाळी भेटूत आपण आणि अचानक गेले. हा. जर तसे अचानक जर गेले वडेट्टीवार साहेब तर तुम्ही जाणार का त्यांच्या? नाही, आम्ही कुठेही जाणार नाही आणि विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा कुठेही जाणार नाहीत. आणि मी वैयक्तिक असतील किंवा घोडजकर साहेब असतील किंवा माझ्यासारखे आम्ही सदैव काँग्रेससोबत आहोत. आम्ही काँग्रेसचा हात सोडणार नाही. आणि आपण जे म्हणालात की विधानसभाच्या निवडणुकीच्या अगोदर विजय वडेट्टीवार जातील, तर ही चुकीची माहिती आलेली आहे. ते काँग्रेसमध्येच सदैव राहणार आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका काल प्रसारमाध्यमांच्या समोर स्पष्ट केलेली आहे. चव्हाण साहेबांनी घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला असं वाटतं की आता ते ठाम राहतील असे घेतलेले निर्णय कोण थांब वडेट्टीवार साहेब? निश्चित पद्धतीनं नक्कीच. गाडेकर साहेब, हा आपण म्हणताय की भाजपा घाबरवते. हो चव्हाण साहेब घाबरून गेलेत का भाजपमध्ये? ना, आता मला वाटतं त्याचं उत्तर तेच देऊ शकतील चांगल्या पद्धतीनं. त्या नेमकं कुठल्या कारणांमुळे गेले, त्यांना कशा पद्धतीनं कसं घाबरवलं हे बीजेपी सांगेल. आणि मला वाटतं की याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण आज घडीला हा त्यांनी जे म्हटले यांनी, चव्हाण साहेबांनी बोलताना काय म्हटले की माझी पक्षामध्ये घुसमट होत होती आणि आगामी लोकसभा निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका आहेत आणि पक्षाकडून कोणतीच तयारी नाही आणि याचे उमेदवार पण ठरत नाहीत आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा पण किडा सुटत नाही. हे जे आहे तर प्रवक्ता म्हणून तुम्ही आतापर्यंत डिबेटमध्ये बोलला, तर यावर तुमचं काय एकच मत? मिनिट. हां, मला असं वाटतं की आदरणीय चव्हाण साहेब हे त्या सर्व कोर टीमचा भाग होते. CWC जे आहे काँग्रेस वर्किंग कमिटी, त्याचे सदस्य चव्हाण साहेब होते. निवड समिती जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा चव्हाण साहेब होते. चव्हाण साहेब हे निर्णय प्रक्रियेतले नेते होते. त्यामुळं वरती प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतातच, पण ते निर्णय प्रक्रियेतले नेते होते. त्यांनी तिथं ते मांडणं गरजेचं होतं. मी लहान कार्यकर्ता, याच्यावरती मी बोलणं निश्चित योग्य नाही आहे. पण सध्याची परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे असं काही नव्हतं, कारण मुख्य नेतेच ते होते. घोडजकर साहेब बोलतील त्याच्यावरती. नाही, तुम्ही बोललात ते योग्य आहे की साहेबच त्या प्रक्रियेमध्ये होते. तर ते असं कसं म्हणू शकतात की निर्णय होत नव्हता म्हणून? निर्णय घेणारेच ते होते. निर्णय घेण्यासाठी तर मोकळीक नाही, आता असं कसं म्हणता येईल? असं कसं म्हणता येईल? समितीत असतानाही त्यांनी जर विचार मांडले असेल तर कदाचित त्यांच्यावर दडपण आलं असेल. या लोकांना असं निर्णय घेऊ देत नाही, असं म्हणता येणार असं म्हणता येणार नाही. पक्षामध्ये लोकशाही आहे, आपले विचार सगळ्यांना मांडायचा अधिकार आहे. हा भारतीय जनता पक्ष नाहीये, हा काँग्रेस पक्ष आहे. आणि काँग्रेस पक्षामध्ये सर्वसामान्य माणसापासून ते तर माजी मुख्यमंत्री होते, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. ते स्वतः 5 वर्ष प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये 19ची निवडणूक 3-4 वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. तर त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवल्या गेली. म्हणून मला असं वाटतं की तसं काही असेल अशी माहिती आमच्याकडे तरी नाहीये, कारण ते मुख्य निर्णय प्रक्रियेतले नेते होते. गाडेकर साहेब, हां, काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बाळासाहेब थोरात असो, अशोक चव्हाण असो, वडेट्टीवार असो, बाकी लोकांचं चालू देत नसल्यामुळे चव्हाण साहेब बाहेर पडले असं वाटत नाही. नाही, असं अजिबात नाही आहे. आमचा पक्ष एकत्रित आहे आणि एकत्रितरित्या काम करतोय. आता भारतीय जनता पक्षानं घाबरवल्यामुळं ते गेलेले आहेत हे निश्चित झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता कदाचित ते समोर आलेली कारणं आहेत त्याच्यावर. आता त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी एक तर डीलर म्हटलं, तर ते बीजेपीला विचारावं लागेल सर. ते बीजेपीला विचारावं लागेल. त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देतील. कारण या महाराष्ट्राचा बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आज आपण पाहतोय की दिवसाढवळ्या भाजपचा आमदार गोळीबार करतोय. आज दिवसाढवळ्या माणसांना मारल्या जाते, तरी सुद्धा राजरोस पद्धतीनं देवेंद्र फडणवीस त्यांना निलंबित करत नाहीत, काही करत नाहीत. अशा भारतीय जनता पक्षाकडनं नैतिकतेचा आपण कुठल्याही प्रकारे अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि ते आज म्हणजे आय कॅन डू एनिथिंग अशा प्रकारची भूमिका बीजेपीची आहे. तर आम्ही त्यांना निश्चित पद्धतीनं रोखू. नाही, त्याचं उत्तर ते साहेब देऊ शकतील. मी छोटा कार्यकर्ता आहे, माझ्याकडे याचं उत्तर नाही आहे. ईडी CBI त्यांच्याकडे आहे, ते कोणालाही तुरुंगात. तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो सर, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात.
नागपूरचे एक उईके म्हणून काहीतरी एक वकील होते छोटे, उईके, तर त्या माणसाच्या घरामध्ये अख्खं घर शोधलं तर एक 4-5 कपड्याच्या जोड्या निघतील अशा प्रकारचा गरीब परिस्थितीतला माणूस, त्याला ईडी लावून उचलण्यात आलं. त्यामुळे बीजेपी काही करू शकते सध्या. हा लोकशाहीमध्ये आलेला अहंकार आणि माज जो आहे तो जिरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निश्चित पद्धतीनं करू, कारण एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही. नाही, असं काही नाही आहे. सर्व नेत्यांमध्ये ते स्वतः त्या समन्वयाचे धागा होते, असं अजिबात नाही. सर्व नेत्यांमध्ये समन्वय आहे आणि लवकरच महाविकास आघाडीचं सुद्धा जागा वाटप होणार आहे आणि त्या जागा वाटपाच्या समितीमध्ये सुद्धा निर्णय प्रक्रियेत साहेब होतेच. आता तुमच्याकडून जिल्हाध्यक्ष वगैरे कोणी नाही, आता सध्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षामध्येच आहेत. त्यांनी काही तशी भूमिका मांडलेली नाहीये. फक्त आज ते नांदेडला नसल्यामुळं ते काही त्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव बाहेर तपासणीसाठी गेलेले आहेत म्हणून ते नाही आहेत. नाही, पण त्यांनी बीजेपीत प्रवेश केलेला नाहीये, त्यामुळे सध्या तरी ते काँग्रेसमध्ये आहेत. तुम्ही म्हटलं ही पत्रकार परिषद काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात घेण्याची पक्ष कार्यालयामध्ये विजेचा लाईट गेलेली होती, त्यामुळं आपल्याला इकडे घ्यावं लागलं. थोडंसं लोडशेडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण इकडे घेतोय. नाही, हेच खरं कारण आहे. नाही, दुसरं काही कारण नाहीये, हेच कारण आहे. नाही, असं अजिबात नाहीये. इथं कुठलाही विरोध नव्हता, कारण इथले होल अँड सोल नेतेच ते होते. कुणाला पुढे करायचं आणि कुणाला संधी द्यायची हा अधिकारच त्यांचा होता. आम्ही स्वतः त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. निश्चित आमच्यासाठी धक्कादायक आहे, पण जसं सरांनी विचारलं की आमचं पुढे काय असणार आहे, तर आम्ही इतकंच सांगतो काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून की भविष्यामध्ये कुठलाही नेता जरी बीजेपीमध्ये गेला तरी आम्ही काँग्रेस पक्ष सोडणार नाही. काँग्रेसचा विचार घेऊन लोकांमध्ये जाऊ, रस्त्यावर. नाही, ईडीनं आम्हाला तुरुंगात टाकलं तरी चालेल, आम्ही परत तुरुंगातनं बाहेर येऊन लढू अजून. चव्हाण साहेबांसोबत महाराष्ट्रातले जवळपास 22 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. त्याच्यामध्ये अमित देशमुख आहेत, नीरज देशमुख आहेत, सतीश कदम आहेत, अमित झनक आहेत, विजय वडेट्टीवार हे सुद्धा आहेत. नाही, आज काही सांगता येत नाही. तुमच्याकडे ह्या अफवा किंवा ही बातमी मला पण माध्यमांमधूनच भेटतीये, पण आमची बैठक उद्याला सगळ्या आमदारांची माननीय प्रभारी रमेशजी चेनीथला यांनी बोलवलेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात साहेब, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये उद्या मुंबईमध्ये आमच्या सर्व काँग्रेसच्या आमदारांची आणि जिल्हाध्यक्ष जेवढे काय आहेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होतीये. आणि माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार जे मी सगळ्यांशी बोलणं केलं त्यानुसार सर्वच्या सर्व आमदार सध्या आमच्याकडे आहेत. फक्त चव्हाण साहेबांनी राजीनामा दिलेला आहे. बाकी आता तुमच्याकडे आलेली माहिती कुठून आली मला माहिती नाही. ती जर असेल तुमच्याकडे अजून दुसरी माहिती तर तुम्हीच मला द्या ती. हो 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 बरोबर आहे. आता विषय असा आहे की आमचे जे प्रदेशचे अध्यक्ष आहेत, विरोधी पक्षनेते आणि हायकमांड हे निर्णय घेऊन जो कुठला उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढू, प्रयत्न करू आणि तो निवडून येईल. लोक काँग्रेसला यावेळेस निवडून देतील, कारण काँग्रेस ही लोकांची चळवळ आहे. हो हो, मोहनअण्णा हंबर्डे जे आमदार आहेत दक्षिणचे त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका माध्यमातून मांडलेली आहे की मी काँग्रेस सोबत आहे. ठीक आहे. अजून काही मुलाचं लग्न आहे. नाही, मी जे स्टेटमेंट ऐकलं ते काँग्रेस सोबतच ऐकलेलं आहे. ओके. श्वेतपत्रिकेचं काय झालं श्वेत बरं चला आभार मी मानतो. नमस्कार. छोट्याशा निमंत्रणावरून आपण फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सर्व माध्यम समूह एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचेच खूप खूप आभार. आणि आम्ही छोटी माणसं आहोत, आता सगळं छोट्यातून तयारी चालू आहे.
तर आपण सगळ्यांनी सहकार्य करा. मोठं सहकार्य करा अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. लिंक द्या भाऊला, लिंक द्या. लिंक टाका. नमस्कार. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रवक्ता बालाजी गाडे पाटील. माझ्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय सुरेंद्रजी घोडजकर आणि इतर काही कार्यकर्ते मंडळी आहेत. कालपासून आपण बातम्यांवरती पाहतोय की नांदेडमध्ये आणि नांदेडबाबतच्या बातम्या आपण सर्वच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पाहतोय. काँग्रेस पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेशाच्या बातम्या कालपासून यायला लागल्या आणि आज त्यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला. त्यावेळेला ही बातमी आम्ही जेव्हा पाहिली, ही आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी होती. कारण गेल्या 10 वर्षापासून भाजप काँग्रेस मुक्त भारत करू हा नारा देता देता काँग्रेस युक्त भाजप करतीये. ईडी, सीबीआय अशा शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना भीती दाखवून एकतर तुरुंगात जा नाहीतर भाजपमध्ये या ही भूमिका घेऊन भाजप काम करतीये. अशोकराव चव्हाण साहेबांनी 4 दशकं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आणि आज ते भाजपमध्ये गेलेत. हे माझ्यासारख्या त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये आलेल्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद बाब आहे. हे धक्कादायक आहे. हा धक्का अजूनही आम्हाला नक्कीच विश्वास ठेवण्यासारखा नाहीये. पण आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामधले काँग्रेस पक्षासोबत आहोत. काँग्रेस पक्षाचा विचार माननीय खरगे साहेब, राहुल गांधी यांनी जो डरो मतचा नारा दिलेला आहे तो नारा घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन काम करणार आहोत. लोकांपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा, गांधी नेहरूंचा विचार घेऊन आम्ही जाणार आहोत. देशामध्ये चालत असलेली आरेरावी, हुकुमशाही, शेतकऱ्यांचे झालेले हाल आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या कार्यकर्त्यावर, विचारधारेवर आणि उमेदवारावरती विश्वास नसलेली भाजपा निवडून येण्यासाठी दुसऱ्यांचं घर फोडण्याचं पाप करते आणि स्वतःच्या घरामध्ये त्यांना घेऊन जाते. याच नांदेडमध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदी आले होते त्यावेळेला अशोकराव चव्हाण साहेबांवरती त्यांनी आरोप केले. आज तेच अशोकराव तुम्हाला कसे चालतात, चव्हाण साहेब, अशोकराव साहेब कसे चालतात, हा माझा प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे. याच नांदेडमध्ये ज्या वेळेला फडणवीस आले त्यावेळेला मी अशोकरावांना लीडर नाही तर डीलर म्हणेल असं ज्या देवेंद्र फडणवीसांनी चव्हाण साहेबांमधून म्हटलं होतं, त्याच अशोकराव चव्हाण साहेबांच्या मांडीला मांडी लावून आज त्यांना तुम्ही हातात कमळ देऊन बीजेपी मध्ये घेताय. मग सगळ्यात मोठे राज्यातले डीलर कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे डीलर आहेत. कारण नॅचरली करप्टेड पार्टी मध्य प्रदेशामध्ये मोदीजी म्हणतात आणि त्याच्या आठवड्याभरामध्येच अजित पवारांचा 40 आमदारांसह पक्षप्रवेश त्यांचा महायुतीमध्ये प्रवेश होतो. याचाच अर्थ काय तर मोदीजी, अमित शहाजी आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस हे डीलर आहेत, हे लीडर नाहीत. यांनी डील करू ईडी, सीबीआय आणि पोलीस यंत्रणांची भीती दाखवून अशा पद्धतीनं दुसऱ्याची घरं फोडून स्वतःचं घर भरण्याचं काम केलेलं आहे. पण यामुळं निश्चित पद्धतीनं आमच्या पक्षाला धक्का बसलेला असला तरीही येणाऱ्या काळात आम्ही निकराची लढाई भाजपसोबत देऊ. देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी माझ्यासारखे, सुरेंद्र घोडजकर साहेबांसारखे असंख्य कार्यकर्ते एकत्रित येऊन आम्ही लढू. तुम्हाला माहिती आहे की सर्वसामान्य जो माणूस आहे त्या माणसाला या बाबतीमध्ये चीड आहे आणि गेल्या 24 तासामध्ये फेसबुक असेल, ट्विटर असेल, या सगळ्या माध्यमामध्ये लोकांनी आपली चीड व्यक्त केलेली आहे आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चित पद्धतीने होईल. आमची मतबँक कुठेही कमी होणार नाही याचा विश्वास मला आहे.
अशोकराव चव्हाण साहेब यासाठी गेले कारण त्यांच्यावरती ईडीच्या माध्यमातून मागच्या 1-1.5 वर्षापासून सातत्यानं त्यांना धमकवल्या जात होतं. त्यांना एकतर तुरुंगात जा नाही तर बीजेपी मध्ये या, ही बीजेपीची भूमिकाच आहे. त्यामुळे मला वाटते की त्यांची ती अडचण असावी आणि म्हणून त्या अडचणीमुळं आणि या सगळ्या पोलीस यंत्रणांना असेल किंवा सीबीआय ईडीला घाबरून ते पक्षामध्ये गेले असतील. त्यांची वैयक्तिक अडचण काय आहे ते सांगू शकतात. ते राज्यातले मोठे नेते आहेत, काँग्रेस पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्ष आणि चव्हाण साहेब सांगू शकतील त्याच्यावरती, पण ते गेले याचं आम्हाला दुःख आहे. आगामी काळामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका येत आहेत, तर आता तुमचे ज्येष्ठ नेते भाजपमध्ये आहेत, तर तुम्ही कशी लढत देणार आहात, कसा विरोध करणार आहात? नाही, आता मुळात मुद्दा असा आहे की एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत काँग्रेस पक्ष आहे आणि मागच्याही कालावधीमध्ये इंदिराजी असताना काँग्रेस पक्षाच्या चिन्हासहित पक्ष काढून घेण्यात आलेला होता. पण काँग्रेस पक्ष पुन्हा नव्यानं उभा राहिला. काँग्रेस हा विचार आहे, काँग्रेस हा लोकांमधली चळवळ आहे. त्यामुळं साहेब गेले त्याचा निश्चित दुःख आम्हाला आहे, तो धक्का आहे. पण आज जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते, सर्वसामान्य लोक काँग्रेसच्या बाजूने आहेत. आपण जे म्हणालात की येणाऱ्या काळात निवडणुकांना कसं सामोरं जाणार आहात, तर ही सर्व लोक आमच्या पाठीमागे उभे राहतील आणि जो उमेदवार पक्ष देईल त्याच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहू आणि तो उमेदवार आम्ही निवडून आणू. स्थानिक आमदार काँग्रेसचे त्याच्यापैकी कोणाशी संपर्क केला का तुम्ही? आज पण त्यांनी काही राजीनामा दिलेला नाही कोणता किंवा इतर पदाधिकारी जे आहेत, तालुकाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, बाकीचे तालुकाध्यक्ष, तुमच्यासोबत कोण कोण येईल असं तुम्हाला वाटतं? आता सध्या जिल्ह्यामधले सर्वच्या सर्व किंवा राज्यातले जे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत की आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, कुणी आम्ही राजीनामा दिलेला नाही. आपण सोशल मीडियावरती पण पाहिलं असेल, मीडियाला सुद्धा नांदेड जिल्ह्यातल्या सुद्धा आमदारांनी भूमिका मांडलेली आहे की आम्ही काँग्रेसमध्ये आहोत. उरला प्रश्न पदाधिकाऱ्यांचा. तर ज्या बातम्या चालल्यात माध्यमांमध्ये की असंख्य पदाधिकारी जात आहेत, संपूर्ण काँग्रेस खाली होणार आहे, आता काँग्रेसचं काही होणार नाही, असं काही नाहीये. मला कालपासून असंख्य लोकांची मी स्वतः संपर्क केला, त्यांनी मला फोन केले. अनेक लोकांनी सांगितले की आम्ही काँग्रेसचा हात सोडणार नाही आणि असं अचानकरित्या कुठल्या तरी कारणानं घाबरून आम्ही बीजेपी मध्ये जाणार नाही आणि त्याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल. थोडा वेळ द्या आम्हाला. किती लोक काँग्रेसमध्ये आहेत ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. काही लोक जातील, निश्चित पद्धतीनं जातील, पण संपूर्ण काँग्रेस जाते ही अफवा आहे असं अजिबात होणार नाही. ही जी आम्ही नांदेड जिल्ह्याच्या बाबतीतली आणि एकंदरीत राज्यातल्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही माननीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं त्यांच्या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या परवानगीने ही भूमिका मांडतोय मी या ठिकाणी. ही अधिकृत भूमिका म्हणून पक्षाची मी या ठिकाणावरती मांडतोय. आणि मला अजून एक मुद्दा नमूद करायचा राहून गेला सुरुवातीला. स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मोठं काम केलं. मराठवाड्यामध्ये त्यांना भगीरथ म्हणून आपण ओळखतो आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते, आमच्यासाठी आदरणीय आहेत. आज जर स्वर्गीय शंकरराव चव्हाणची हयात असते तर निश्चितच त्यांना हे आवडलं नसतं, त्यांना अतीव दुःख झालं असतं. हे मला इथं जाणीवपूर्वक आपल्याला नमूद केलं पाहिजे. हो हो आज नांदेडची परिस्थिती आम्हाला इंटरेस्ट नांदेडच्या परिस्थिती जी जी हां आज तुझ्यासोबत नांदेडचा एकही काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. हां हां बोला. स्टेट लेवलचे आहेत. हां हे बघा, हे काँग्रेससाठी अत्यंत दुःखदायक आहे आणि फार मोठी पोकळी निर्माण होणार आहे. तुम्हाला माहिती आहे आणि आम्ही जाणून आहोत. आम्ही लहान कार्यकर्ते आहोत. काँग्रेस ही चळवळ आहे, लोकांची चळवळ आहे, नेहरू गांधीच्या विचाराची चळवळ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुल्यांच्या विचाराची चळवळ आहे. कुठलीही चळवळ, कुठलाही एखादा माणूस मोठा असो लहान असो गेला म्हणजे काही चळवळ थांबत नाही, ते विचार थांबत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही कितीही लहान असलो आणि तुमच्यासमोर येऊन आमची भूमिका मांडत असलो तरी आम्ही विचाराची भूमिका मांडत आहोत. त्याच्यामुळं आता बघा, जिल्ह्यातले आमदार असतील, माजी पदाधिकारी असतील, माजी आमदार असतील, कोण जाणार, पक्षाला किती मोठं खिंडार पडणार, आज आम्ही सांगू शकणार नाही. पडणार निश्चितच, तुम्हालाही माहिती आहे आणि आम्ही जाणून आहोत. तरी पण विचार मरणार आहेत का, काँग्रेस मरणार आहे का? काँग्रेसचा इतिहास हा 135 वर्षापेक्षा जास्तीचा आहे. काँग्रेसला असे धक्के बरेच बसलेले आहेत. अशाही मोठ्या मोठ्या दुःखातून काँग्रेस सावरलेली आहे. आम्ही सावरू. मला काय म्हणायचं, आता जी काही परिस्थिती निर्माण झाली, अशा परिस्थितीमध्ये दोन्हीकडून थोडा तणाव होतो.
जाणाऱ्याचा तणाव होतो आणि राहणाऱ्याचा तणाव होतो. हो. मग आता तुम्ही इथं राहणाऱ्यामध्ये तुम्ही आहात. हो. तर नांदेडचे राहणारे किती आहेत तुमच्या पाठीमागे असं कुठे नाही. नाही, लवकर आज तर हे बघा, तुम्ही पत्रकार आहात, आज आम्ही दोघे इथे बसलोय. बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत. बऱ्याच लोकांची भूमिका आहे आम्ही साहेबासोबत जाणार आहोत. आज काल आज 24 तास झाले. आत्ताच्या आत्ताच किती आकडे कसे काय सांगणार? नाडी आमदाराच्या कोणी उपस्थित नाही असं नाही, म्हणा. नाही. नाही, आता कसं आहे, ताबडतोब कसं झालं की अचानकरित्या हे सगळं- ऐका, नाही, जिल्ह्याच्या लेवलवर पत्रकार परिषद झाली, घेतली पाहिजे. तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली पाहिजे. अशा प्रकारचा निरोप आत्ता आला आम्हाला. मी शेतात होतो, मी शेतातून आलेलो आहे. एकदम तर त्याच्यामुळे- इमिडिएटली हा, पत्रकार immediately. परिषद त्याच्यामुळे झाल्यामुळं मलाही कुणाला संपर्क, प्रदेश कार्यालयाकडून तुमच्या सांगण्यात आलं की पत्रकार परिषद घेऊन हो. तुम्ही तुमची भूमिका मांडा. हो. तुम्हाला काय सांगायचं सांगा. हो. जर सपोज आणि- आता काही दिवसानंतर हा. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर वडेट्टीवार साहेब भाजपमध्ये जाणार आहेत असं चर्चा आहे, तर त्यांनी गेल्यानंतर तुम्ही जाणार का? नाही, ती चुकीची माहिती आहे. माननीय विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाहीयेत. ती माहिती तुमच्याकडे कशी आली मला माहिती नाही. कालपर्यंत जेव्हा परवाची मीटिंग झाली हा. त्या मीटिंग मध्ये पण म्हणले की उद्या सकाळी भेटूत आपण आणि अचानक गेले. हा. जर तसे अचानक जर गेले वडेट्टीवार साहेब तर तुम्ही जाणार का त्यांच्या? नाही, आम्ही कुठेही जाणार नाही आणि विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा कुठेही जाणार नाहीत. आणि मी वैयक्तिक असतील किंवा घोडजकर साहेब असतील किंवा माझ्यासारखे आम्ही सदैव काँग्रेस सोबत आहोत. आम्ही काँग्रेसचा हात सोडणार नाही. आणि आपण जे म्हणालात की विधानसभाच्या निवडणुकीच्या अगोदर विजय वडेट्टीवार जातील, तर ही चुकीची माहिती आलेली आहे. ते काँग्रेसमध्येच सदैव राहणार आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका काल प्रसारमाध्यमांच्या समोर स्पष्ट केलेली आहे. आमदार अमित जनक आहे. अशोकराव चव्हाण साहेबांनी घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला असं वाटतं की आता ते ठाम राहतील असे घेतलेले निर्णय कोण थांब वडेट्टीवार साहेब? निश्चित पद्धतीनं नक्कीच. कार्यकर साहेब, हा. आपण म्हणताय की भाजपा घाबरवते. हो चव्हाण साहेब घाबरून गेलेत का भाजपमध्ये? ना, आता मला वाटतं त्याचं उत्तर तेच देऊ शकतील चांगल्या पद्धतीनं. त्या नेमकं कुठल्या कारणांमुळे गेले, त्यांना कशा पद्धतीनं कसं घाबरवलं हे बीजेपी सांगेल. आणि मला वाटतं की याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण आज घडीला हा. त्यांनी जे म्हटले चव्हाण साहेबांनी बोलताना काय म्हटले की माझी पक्षामध्ये घुसमट होत होती आणि आगामी लोकसभा निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका आहेत आणि पक्षाकडून कोणतीच तयारी नाही हा. आणि याचे उमेदवार पण ठरत नाहीत आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा पण पिढा सुटत नाही. हे जे आहे तर प्रवक्ता म्हणून तुम्ही आतापर्यंत डिबेटमध्ये बोलला, तर यावर तुमचं काय? एकच मिनिट. हां. नाही, मला असं वाटतं की आदरणीय चव्हाण साहेब हे त्या सर्व कोर टीमचा भाग होते. CWC जे आहे काँग्रेस वर्किंग कमिटी, त्याचे सदस्य चव्हाण साहेब होते. निवड समिती जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा चव्हाण साहेब होते. चव्हाण साहेब हे निर्णय प्रक्रियेतले नेते होते. त्यामुळं वरती प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतातच, पण ते निर्णय प्रक्रियेतले नेते होते. त्यांनी तिथं ते मांडणं गरजेचं होतं. मी लहान कार्यकर्ता, याच्यावरती मी बोलणं निश्चित योग्य नाही आहे. पण सध्याची परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे असं काही नव्हतं, कारण मुख्य नेतेच ते होते. घोडजकर साहेब बोलतील त्याच्यावरती. नाही, बोला. तुम्ही बोललात ते योग्य आहे की साहेबच त्या प्रक्रियेमध्ये होते. तर ते असं कसं म्हणू शकतात की निर्णय होत नव्हता त्यांना म्हणून? निर्णय घेणारेच ते होते. निर्णय घेण्यासाठी तर मोकळीक नव्हती. नाही, आता असं कसं म्हणता येईल? असं कसं म्हणता येईल? समितीत असतानाही त्यांनी जर विचार मांडले असेल तर कदाचित त्यांच्या दडपण आला असेल. या लोकांनी आपला असं निर्णय घेऊ देत नाही, असं म्हणता येणार असं म्हणता येणार नाही. पक्षामध्ये लोकशाही आहे, आपले विचार सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. हा भारतीय जनता पक्ष नाहीये, हा काँग्रेस पक्ष आहे. आणि काँग्रेस पक्षामध्ये सर्वसामान्य माणसापासून ते तर माजी मुख्यमंत्री होते, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. ते स्वतः 5 वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये 19ची निवडणूक 3-4 वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. तर त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवल्या गेली. म्हणून मला असं वाटतं की तसं काही असेल अशी माहिती आमच्याकडे तरी नाहीये, कारण ते मुख्य निर्णय प्रक्रियेतले नेते होते. कार्यकर साहेब, हां. काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हे बाळासाहेब थोरात असो, अशोक चव्हाण असो, वडेट्टीवार असो, बाकी लोकांचं चालू देत नसल्यामुळेच चव्हाण साहेब बाहेर पडले असं वाटत आहे. नाही, असं अजिबात नाही आहे. आमचा पक्ष एकत्रित आहे आणि एकत्रितरित्या काम करतोय. आता भारतीय जनता पक्षानं घाबरवल्यामुळे ते गेलेले आहेत हे निश्चित झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता कदाचित ते समोर आलेली कारणं आहेत त्याच्यावर. आता त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी एक तर डीलर म्हटलं, हां, तर ते बीजेपीला विचारावं लागेल सर. ते बीजेपीला विचारावं लागेल, त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देतील. कारण या महाराष्ट्राचा बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आज आपण पाहतोय की दिवसाढवळ्या भाजपचा आमदार गोळीबार करतोय. आज दिवसाढवळ्या माणसांना मारल्या जाते, तरी सुद्धा राजरोस पद्धतीनं देवेंद्र फडणवीस त्यांना निलंबित करत नाहीत, काही करत नाहीत. अशा भारतीय जनता पक्षाकडनं नैतिकतेचा आपण कुठल्याही प्रकारे अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि ते आज म्हणजे आय कॅन डू एनिथिंग
अशा प्रकारची भूमिका बीजेपीची आहे. तर आम्ही त्यांना निश्चित पद्धतीनं रोखू. नाही, त्याचं उत्तर ते साहेब देऊ शकतील. मी छोटा कार्यकर्ता आहे, माझ्याकडे याचं उत्तर नाही आहे. ईडी सीबीआय त्यांच्याकडे आहे, ते कुणालाही तुरुंगात. तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो सर, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात. नागपूरचे एक उईके म्हणून काहीतरी एक वकील होते छोटे, उईके, तर त्या माणसाच्या घरामध्ये अख्खं घर शोधलं तर एक 4-5 कपड्याच्या जोड्या निघतील. अशा प्रकारचा गरीब परिस्थितीतला माणूस, त्याला ईडी लावून उचलण्यात आलं. त्यामुळे बीजेपी काही करू शकते सध्या. हा लोकशाहीमध्ये आलेला अहंकार आणि माज जो आहे तो जिरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निश्चित पद्धतीनं करू. कारण एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही. नाही, असं काही नाही आहे. सर्व नेत्यांमध्ये ते स्वतः त्या समन्वयाचे धागा होते, असं अजिबात नाही. सर्व नेत्यांमध्ये समन्वय आहे आणि लवकरच महाविकास आघाडीचं सुद्धा जागा वाटप होणार आहे. आणि त्या जागा वाटपाच्या समितीमध्ये सुद्धा निर्णय प्रक्रियेत साहेब होतेच. आता तुमच्याकडून जिल्हाध्यक्ष वगैरे कोणी नाही, आता सध्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षामध्येच आहेत. त्यांनी काही तशी भूमिका मांडलेली नाहीये. फक्त आज ते नांदेडला नसल्यामुळं ते काही त्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव बाहेर तपासणीसाठी गेलेले आहेत, म्हणून ते नाही आहेत. नाही, पण त्यांनी बीजेपीत प्रवेश केलेला नाहीये, त्यामुळे सध्या तरी ते काँग्रेसमध्ये आहेत. तुम्ही म्हटलं ही पत्रकार परिषद काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात घेण्याच्या पक्ष कार्यालयामध्ये विजेचा लाईट गेलेली होती, त्यामुळं आपल्याला इकडे घ्यावं लागलं. थोडंसं लोडशेडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण इकडे घेतोय. नाही, हेच खरं कारण आहे. नाही, दुसरं काही कारण नाहीये, हेच कारण आहे. नाही, नाही, असं अजिबात नाहीये. इथं कुठलाही विरोध नव्हता, कारण इथले होल अँड सोल नेतेच ते होते. कुणाला पुढे करायचं आणि कुणाला संधी द्यायची हा अधिकारच त्यांचा होता. आम्ही स्वतः त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. निश्चित आमच्यासाठी धक्कादायक आहे, पण जसं सरांनी विचारलं की आमचं पुढे काय असणार आहे, तर आम्ही इतकंच सांगतो काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून की भविष्यामध्ये कुठलाही नेता जरी बीजेपीमध्ये गेला तरी आम्ही काँग्रेस पक्ष सोडणार नाही. काँग्रेसचा विचार घेऊन लोकांमध्ये जाऊ, रस्त्यावर. ईडीनं आम्हाला तुरुंगात टाकलं तरी चालेल, आम्ही परत तुरुंगातनं बाहेर येऊन लढू. अजून चव्हाण साहेबांसोबत महाराष्ट्रातले जवळपास 22 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. त्याच्यामध्ये अमित देशमुख आहेत, धीरज देशमुख आहेत, सतीश कदम आहेत, अमित झनक आहेत, विजय वडेट्टीवार हे सुद्धा आहेत. नाही, आज काही सांगता येत नाही. नाही, तुमच्याकडे ह्या अफवा किंवा ही बातमी मला पण माध्यमांमधूनच भेटतीये. पण आमची बैठक उद्याला सगळ्या आमदारांची माननीय प्रभारी रमेशजी चेनिथला यांनी बोलवलेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात साहेब, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये उद्या मुंबईमध्ये आमच्या सर्व काँग्रेसच्या आमदारांची आणि जिल्हाध्यक्ष जेवढे काय आहेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होतीये. आणि माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार जे मी सगळ्यांशी बोलणं केलं त्यानुसार सर्वच्या सर्व आमदार सध्या आमच्याकडे आहेत. फक्त चव्हाण साहेबांनी राजीनामा दिलेला आहे. बाकी आता तुमच्याकडे आलेली माहिती कुठून आली मला माहिती नाही. ती जर असेल तुमच्याकडे अजून दुसरी माहिती तर तुम्हीच मला द्या ती. हो 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 बरोबर आहे. आता विषय असा आहे की आमचे जे प्रदेशचे अध्यक्ष आहेत, विरोधी पक्षनेते आणि हायकमांड हे निर्णय घेऊन जो कुठला उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढू, प्रयत्न करू आणि तो निवडून येईल. लोक काँग्रेसला यावेळेस निवडून देतील, कारण काँग्रेस ही लोकांची चळवळ आहे. हो हो, मोहनअण्णा हंबर्डे जे आमदार आहेत दक्षिणचे, त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका माध्यमातून मांडलेली आहे की मी काँग्रेस सोबत आहे. ओके, ठीक आहे. अजून काही? मुलाचं लग्न आहे. नाही, मी जे स्टेटमेंट ऐकलं ते काँग्रेस सोबतच ऐकलेलं आहे. ओके, श्वेतपत्रिकेचं काय झालं? श्वेत बरं, चला आभार, मी मानतो. नमस्कार. छोट्याशा निमंत्रणावरून आपण फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात.
सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सर्व माध्यम समूह एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचेच खूप खूप आभार. आणि आम्ही छोटी माणसं आहोत, आता सगळं छोट्यातून तयारी चालू आहे, तर आपण सगळ्यांनी सहकार्य करा अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. लिंक द्या भावना, लिंक द्या. लिंक टाका. नमस्कार, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रवक्ता बालाजी गाडे पाटील. माझ्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय सुरेंद्रजी घोडजकर आणि इतर काही कार्यकर्ते मंडळी आहेत. कालपासून आपण बातम्यांवरती पाहतोय की नांदेडमध्ये आणि नांदेडबाबतच्या बातम्या आपण सर्वच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पाहतोय. काँग्रेस पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेशाच्या बातम्या कालपासून यायला लागल्या आणि आज त्यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला. त्यावेळेला ही बातमी आम्ही जेव्हा पाहिली, ही आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी होती. कारण गेल्या 10 वर्षापासून भाजप काँग्रेस मुक्त भारत करू हा नारा देता देता काँग्रेस युक्त भाजप करतीये. ईडी, सीबीआय अशा शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना भीती दाखवून एकतर तुरुंगात जा नाहीतर भाजपमध्ये या ही भूमिका घेऊन भाजप काम करतीये. अशोकराव चव्हाण साहेबांनी 4 दशकं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आणि आज ते भाजपमध्ये गेलेत. हे माझ्यासारख्या त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये आलेल्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद बाब आहे. हे धक्कादायक आहे. हा धक्का अजूनही आम्हाला नक्कीच विश्वास ठेवण्यासारखा नाहीये. पण आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामधले काँग्रेस पक्षासोबत आहोत. काँग्रेस पक्षाचा विचार माननीय खरगे साहेब, राहुल गांधी यांनी जो डरो मतचा नारा दिलेला आहे तो नारा घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन काम करणार आहोत. लोकांपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा, गांधी नेहरूंचा विचार घेऊन आम्ही जाणार आहोत. देशामध्ये चालत असलेली आरेरावी, हुकुमशाही, शेतकऱ्यांचे झालेले हाल आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या कार्यकर्त्यावर, विचारधारेवर आणि उमेदवारावरती विश्वास नसलेली भाजपा निवडून येण्यासाठी दुसऱ्यांचं घर फोडण्याचं पाप करते आणि स्वतःच्या घरामध्ये त्यांना घेऊन जाते. याच नांदेडमध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदी आले होते त्यावेळेला अशोकराव चव्हाण साहेबांवरती त्यांनी आरोप केले. आज तेच अशोकराव तुम्हाला कसे चालतात, चव्हाण साहेब, अशोकराव साहेब कसे चालतात, हा माझा प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे. याच नांदेडमध्ये ज्या वेळेला फडणवीस आले त्यावेळेला मी अशोकरावांना लीडर नाही तर डीलर म्हणेल असं ज्या देवेंद्र फडणवीसांनी चव्हाण साहेबांमधून म्हटलं होतं, त्याच अशोकराव चव्हाण साहेबांच्या मांडीला मांडी लावून आज त्यांना तुम्ही हातात कमळ देऊन बीजेपी मध्ये घेताय. मग सगळ्यात मोठे राज्यातले डीलर कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे डीलर आहेत. कारण नॅचरली करप्टेड पार्टी मध्य प्रदेशामध्ये मोदीजी म्हणतात आणि त्याच्या आठवड्याभरामध्येच अजित पवारांचा 40 आमदारांसह पक्षप्रवेश, त्यांचा महायुतीमध्ये प्रवेश होतो. याचाच अर्थ काय तर मोदीजी, अमित शहाजी आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस हे डीलर आहेत, हे लीडर नाहीत. यांनी डील करू ईडी, सीबीआय आणि पोलीस यंत्रणांची भीती दाखवून अशा पद्धतीनं दुसऱ्यांची घरं फोडून स्वतःचं घर भरण्याचं काम केलेलं आहे. पण यामुळं निश्चित पद्धतीनं आमच्या पक्षाला धक्का बसलेला असला तरीही येणाऱ्या काळात आम्ही निकराची लढाई भाजपसोबत देऊ. देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी माझ्यासारखे, सुरेंद्र घोडजकर साहेबांसारखे असंख्य कार्यकर्ते एकत्रित येऊन आम्ही लढू. तुम्हाला माहिती आहे
की सर्वसामान्य जो माणूस आहे त्या माणसाला या बाबतीमध्ये चीड आहे आणि गेल्या 24 तासामध्ये फेसबुक असेल, ट्विटर असेल, या सगळ्या माध्यमामध्ये लोकांनी आपली चीड व्यक्त केलेली आहे आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चित पद्धतीने होईल. आमची मतबँक कुठेही कमी होणार नाही याचा विश्वास मला आहे. अशोकराव चव्हाण साहेब यासाठी गेले कारण त्यांच्यावरती ईडीच्या माध्यमातून मागच्या 1-1.5 वर्षापासून सातत्यानं त्यांना धमकवल्या जात होतं. त्यांना एकतर तुरुंगात जा नाही तर बीजेपी मध्ये या, ही बीजेपीची भूमिकाच आहे. त्यामुळे मला वाटते की त्यांची ती अडचण असावी आणि म्हणून त्या अडचणीमुळं आणि या सगळ्या पोलीस यंत्रणांना असेल किंवा सीबीआय ईडीला घाबरून ते पक्षामध्ये गेले असतील. त्यांची वैयक्तिक अडचण काय आहे ते सांगू शकतात. ते राज्यातले मोठे नेते, काँग्रेस पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्ष आणि चव्हाण साहेब सांगू शकतील त्याच्यावरती, पण ते गेले याचं आम्हाला दुःख आहे. आगामी काळामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका येत आहेत, तर आता तुमचे ज्येष्ठ नेते भाजपमध्ये आहेत, तर तुम्ही कशी लढत देणार आहात, कसा विरोध करणार आहात? नाही, आता मुळात मुद्दा असा आहे की एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत काँग्रेस पक्ष आहे आणि मागच्याही कालावधीमध्ये इंदिराजी असताना काँग्रेस पक्षाच्या चिन्हासहित पक्ष काढून घेण्यात आलेला होता. पण काँग्रेस पक्ष पुन्हा नव्यानं उभा राहिला. काँग्रेस हा विचार आहे, काँग्रेस हा लोकांमधली चळवळ आहे. त्यामुळं साहेब गेले त्याचा निश्चित दुःख आम्हाला आहे, तो धक्का आहे. पण आज जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते, सर्वसामान्य लोक काँग्रेसच्या बाजूने आहेत. आपण जे म्हणालात की येणाऱ्या काळात निवडणुकांना कसं सामोरं जाणार आहात, तर ही सर्व लोक आमच्या पाठीमागे उभे राहतील आणि जो उमेदवार पक्ष देईल त्याच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहू आणि तो उमेदवार आम्ही निवडून आणू. स्थानिक आमदार काँग्रेसचे कोणाशी संपर्क केला का तुम्ही? आज पण त्यांनी काही राजीनामा दिलेला नाही कोणता किंवा इतर पदाधिकारी जे आहेत, तालुकाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, बाकीचे तालुकाध्यक्ष, तुमच्यासोबत कोण कोण येईल असं तुम्हाला वाटतं? आता सध्या जिल्ह्यामधले सर्वच्या सर्व किंवा राज्यातले जे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत की आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, कुणी आम्ही राजीनामा दिलेला नाही. आपण सोशल मीडियावर पण पाहिलं असेल, मीडियाला सुद्धा नांदेड जिल्ह्यातल्या सुद्धा आमदारांनी भूमिका मांडलेली आहे की आम्ही काँग्रेसमध्ये आहोत. उरला प्रश्न पदाधिकाऱ्यांचा. तर ज्या बातम्या चालल्यात माध्यमांमध्ये की असंख्य पदाधिकारी जात आहेत, संपूर्ण काँग्रेस खाली होणार आहे, आता काँग्रेसचं काही होणार नाही, असं काही नाहीये. मला कालपासून असंख्य लोकांची मी स्वतः संपर्क केला, त्यांनी मला फोन केले. अनेक लोकांनी सांगितले की आम्ही काँग्रेसचा हात सोडणार नाही आणि असं अचानकरित्या कुठल्या तरी कारणानं घाबरून आम्ही बीजेपी मध्ये जाणार नाही आणि त्याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल. थोडा वेळ द्या आम्हाला. किती लोक काँग्रेसमध्ये आहेत ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. काही लोक जातील, निश्चित पद्धतीनं जातील, पण संपूर्ण काँग्रेस जाते ही अफवा आहे असं अजिबात होणार नाही. ही जी आम्ही नांदेड जिल्ह्याच्या बाबतीतली आणि एकंदरीत राज्यातल्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही माननीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं त्यांच्या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या परवानगीने ही भूमिका मांडतोय मी या ठिकाणी. ही अधिकृत भूमिका म्हणून पक्षाची मी या ठिकाणावरती मांडतोय. आणि मला अजून एक मुद्दा नमूद करायचा राहून गेला सुरुवातीला. स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मोठं काम केलं. मराठवाड्यामध्ये त्यांना भगीरथ म्हणून आपण ओळखतो आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते, आमच्यासाठी आदरणीय आहेत. आज जर स्वर्गीय शंकरराव चव्हाणची हयात असते तर निश्चितच त्यांना हे आवडलं नसतं, त्यांना अतीव दुःख झालं असतं. हे मला इथं जाणीवपूर्वक आपल्याला नमूद केलं पाहिजे. हो हो आज नांदेडची परिस्थिती आम्हाला इंटरेस्ट म्हणजे नांदेडच्या जी परिस्थिती जी हां आज तुझ्यासोबत नांदेडचा एकही काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. हां हां बोला. स्टेट लेवलचे आहे. हां हे बघा, हे काँग्रेससाठी अत्यंत दुःखदायक आहे आणि फार मोठी पोकळी निर्माण होणार आहे. तुम्हाला माहिती आहे आणि आम्ही जाणून आहोत. आम्ही लहान कार्यकर्ते आहोत. काँग्रेस ही चळवळ आहे, लोकांची चळवळ आहे, नेहरू गांधीच्या विचाराची चळवळ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुल्यांच्या विचाराची चळवळ आहे. कुठलीही चळवळ, कुठलाही एखादा माणूस मोठा असो लहान असो गेला म्हणजे काही ती चळवळ थांबत नाही, ते विचार थांबत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही कितीही लहान असलो आणि तुमच्यासमोर येऊन आमची भूमिका मांडत असलो तरी आम्ही विचाराची भूमिका मांडत आहोत. त्याच्यामुळं आता बघा, जिल्ह्यातले आमदार असतील, माजी पदाधिकारी असतील, माजी आमदार असतील, कोण जाणार, पक्षाला किती मोठं खिंडार पडणार, आज आम्ही सांगू शकणार नाही. पडणार निश्चितच, तुम्हालाही माहिती आहे आणि आम्ही जाणून आहोत. तरी पण
विचार मरणार आहेत का, काँग्रेस मरणार आहे का? काँग्रेसचा इतिहास हा 135 वर्षापेक्षा जास्तीचा आहे. काँग्रेसला असे धक्के बरेच बसलेले आहेत. अशाही मोठ्या मोठ्या दुःखातून काँग्रेस सावरलेली आहे. आम्ही सावरू. नाही, मला काय म्हणायचं, हा. माझा मुद्दा असा आहे, आता जी काही परिस्थिती निर्माण झाली, अशा परिस्थितीमध्ये दोन्हीकडून थोडा तणाव होतो. जाणाऱ्याचा तणाव होतो आणि राहणाऱ्याचा तणाव होतो. मग आता तुम्ही इथं राहणाऱ्यांमध्ये तुम्ही आहात, हो. तर नांदेडचे राहणारे किती आहेत तुमच्या पाठीमागे आज कुठे नाही, लवकर आज तर हे बघा, तुम्ही पत्रकार आहात, आज आम्ही दोघं इथे बसलोय. बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत. बऱ्याच लोकांची भूमिका आहे आम्ही साहेबासोबत जाणार आहोत. आज काल आणि आज 24 तास झाले. आत्ताच्या आत्ताच किती आकडे कसे काय सांगणार? नाडी आमदाराच्या पूर्वी उपस्थित नाही असं नाही, म्हणा. नाही, नाही, आता कसं आहे, ताबडतोबच कसं झालं की अचानकरित्या हे सगळं ऐका, नाही जिल्ह्याच्या लेवलवर पत्रकार परिषद झाली, घेतली पाहिजे. तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली पाहिजे. अशा प्रकारचा निरोप आत्ता आला आम्हाला. मी शेतात होतो, मी शेतातून आलेलो आहे. एकदम तर त्याच्यामुळे इमिडिएट ही हा पत्रकार immediate परिषद त्याच्यामुळे झाल्यामुळं मलाही कुणाला संपर्क, प्रदेश कार्यालयाकडून तुमच्या सांगण्यात आलं की पत्रकार परिषद घेऊ. हो. तुम्ही तुमची भूमिका मांडा. हो. तुम्हाला काय सांगायचं सांगा. हो. जर सपोज आणि- आता काही दिवसानंतर हा. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर वडेट्टीवार साहेब भाजपमध्ये जाणार आहेत असं चर्चा आहे, तर त्यांनी गेल्यानंतर तुम्ही जाणार का? नाही, ती चुकीची माहिती आहे. माननीय विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाहीयेत. ती माहिती तुमच्याकडे कशी आली मला माहिती नाही. कालपर्यंत जेव्हा परवाची मिटिंग झाली हा. त्या मिटिंग मध्ये पण म्हणले की उद्या सकाळी भेटूत आपण आणि अचानक गेले. हा. जर तसे अचानक जर गेले वडेट्टीवार साहेब तर तुम्ही जाणार का त्यांच्या? नाही, आम्ही कुठेही जाणार नाही आणि विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा कुठेही जाणार नाहीत. आणि मी वैयक्तिक असतील किंवा घोडजकर साहेब असतील किंवा माझ्यासारखे आम्ही सदैव काँग्रेससोबत आहोत. आम्ही काँग्रेसचा हात सोडणार नाही. आणि आपण जे म्हणालात की विधानसभाच्या निवडणुकीच्या अगोदर विजय वडेट्टीवार जातील, तर ही चुकीची माहिती आलेली आहे. ते काँग्रेसमध्येच सदैव राहणार आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका काल प्रसारमाध्यमांच्या समोर स्पष्ट केलेली आहे. आमदार अमित शहाना काय अशोकराव चव्हाण साहेबांनी घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला असं वाटतं की आता ते ठाम राहतील असे घेतलेल्या निर्णयावर कोण कोण? थांब वडेट्टीवार साहेब? निश्चित पद्धतीनं नक्कीच. गाडेकर साहेब, हा. आपण म्हणताय की भाजपा घाबरवतो. हो. चव्हाण साहेब घाबरून गेलेत का भाजपमध्ये? ना, आता मला वाटतं त्याचं उत्तर तेच देऊ शकतील चांगल्या पद्धतीनं. त्या नेमकं कुठल्या कारणांमुळे गेले, त्यांना कशा पद्धतीनं कसं घाबरवलं हे बीजेपी सांगेल. आणि मला वाटतं की याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण आज घडीला हा. त्यांनी जे म्हटले चव्हाण साहेबांनी बोलताना काय म्हटले की माझी पक्षामध्ये घुसमट होत होती आणि आगामी लोकसभा निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका आहेत आणि पक्षाकडून कोणतीच तयारी नाही आणि याचे उमेदवार पण ठरत नाहीत आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा पण तिढा सुटत नाही. हे जे आहे तर प्रवक्ता म्हणून तुम्ही आतापर्यंत डिबेटमध्ये बोलला, तर यावर तुमचं काय? एकच मिनिट. मला असं वाटतं की आदरणीय चव्हाण साहेब हे त्या सर्व कोर टीमचा भाग होते. CWC जे आहे काँग्रेस वर्किंग कमिटी, त्याचे सदस्य चव्हाण साहेब होते. निवड समिती जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा चव्हाण साहेब होते. चव्हाण साहेब हे निर्णय प्रक्रियेतले नेते होते. त्यामुळं वरती प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतातच, पण ते निर्णय प्रक्रियेतले नेते होते. त्यांनी तिथं ते मांडणं गरजेचं होतं. मी लहान कार्यकर्ता, याच्यावरती मी बोलणं निश्चित योग्य नाही आहे. पण सध्याची परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे असं काही नव्हतं, कारण मुख्य नेतेच ते होते. घोडजकर साहेब बोलतील त्याच्यावरती. नाही, तुम्ही बोललात ते योग्य आहे की साहेबच त्या प्रक्रियेमध्ये होते. तर ते असं कसं म्हणू शकतात की निर्णय होत नव्हता म्हणून? निर्णय घेणारेच ते होते. निर्णय घेण्यासाठी मोकळीक नाही, आता असं कसं म्हणता येईल? असं कसं म्हणता येईल? समितीत असतानाही त्यांनी जर विचार मांडले असेल तर कदाचित त्यांच्या दडपण आला असेल, या लोकांना असं निर्णय घेऊ देत नाही, असं म्हणता येणार असं म्हणता येणार नाही. पक्षामध्ये लोकशाही आहे, आपले विचार सगळ्यांना मांडायचा अधिकार आहे. हा भारतीय जनता पक्ष नाहीये, हा काँग्रेस पक्ष आहे. आणि काँग्रेस पक्षामध्ये सर्वसामान्य माणसापासून ते तर माजी मुख्यमंत्री होते, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. ते स्वतः 5 वर्ष प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये 19ची निवडणूक 3-4 वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. तर त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवल्या गेली. म्हणून मला असं वाटतं की तसं काही असेल अशी माहिती आमच्याकडे तरी नाही आहे, कारण ते मुख्य निर्णय प्रक्रियेतले नेते होते. गाडेकर साहेब, हां. काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हे बाळासाहेब थोरात असो, अशोक चव्हाण असो, वडेट्टीवार असो, बाकी लोकांचं चालू घेत नसल्यामुळे चव्हाण साहेब बाहेर पडले असं वाटत नाही. नाही, असं अजिबात नाही आहे. आमचा पक्ष एकत्रित आहे आणि एकत्रितरित्या काम करतोय. आता भारतीय जनता पक्षानं घाबरवल्यामुळे ते गेलेले आहेत हे निश्चित झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता कदाचित ते समोर आलेली कारणं आहेत त्याच्यावर. आता त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी एक तर डीलर म्हटलं, तर ते बीजेपीला विचारावं लागेल सर. ते बीजेपीला विचारावं लागेल, त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देतील. कारण या महाराष्ट्राचा बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आज आपण पाहतोय की दिवसाढवळ्या
भाजपचा आमदार गोळीबार करतोय, आज दिवसा डवळ्या माणसांना मारल्या जाते, तरी सुद्धा राजरोस पद्धतीनं देवेंद्र फडणवीस त्यांना निलंबित करत नाहीत, काही करत नाहीत. अशा भारतीय जनता पक्षाकडनं नैतिकतेचा आपण कुठल्याही प्रकारे अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि ते आज म्हणजे आय कॅन डू एनिथिंग अशा प्रकारची भूमिका बीजेपीची आहे, तर आम्ही त्याला निश्चित पद्धतीनं रोखू. नाही, त्याचं उत्तर ते साहेब देऊ शकतील. मी छोटा कार्यकर्ता आहे, माझ्याकडे याचं उत्तर नाही आहे. ईडी सीबीआय त्यांच्याकडे आहे, ते कोणालाही तुरुंगात. तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो सर, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात. नागपूरचे एक उईके म्हणून काहीतरी एक वकील होते, छोटे, उईके, तर त्या माणसाच्या घरामध्ये अख्खं घर शोधलं तर एक 4-5 कपड्याच्या जोड्या निघतील, अशा प्रकारचा गरीब परिस्थितीतला माणूस, त्याला ईडी लावून उचलण्यात आलं. त्यामुळे बीजेपी काही करू शकते सध्या. हा लोकशाहीमध्ये आलेला अहंकार आणि माज जो आहे तो जिरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निश्चित पद्धतीनं करू, कारण एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही. नाही, असं काही नाही आहे. सर्व नेत्यांमध्ये ते स्वतः त्या समन्वयाचे धागा होते, असं अजिबात नाही. सर्व नेत्यांमध्ये समन्वय आहे आणि लवकरच महाविकास आघाडीचं सुद्धा जागा वाटप होणार आहे. आणि त्या जागा वाटपाच्या समितीमध्ये सुद्धा निर्णय प्रक्रियेत साहेब होतेच. आता तुमच्याकडून जिल्हाध्यक्ष वगैरे कोणी नाही, आता सध्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षामध्येच आहेत. त्यांनी काही तशी भूमिका मांडलेली नाहीये. फक्त आज ते नांदेडला नसल्यामुळं ते काही त्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव बाहेर तपासणीसाठी गेलेले आहेत, म्हणून ते नाही आहेत. नाही, पण त्यांनी बीजेपीत प्रवेश केलेला नाहीये, त्यामुळे सध्या तरी ते काँग्रेसमध्ये आहेत. तुम्ही म्हटलं ही पत्रकार परिषद काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात घेण्याच्या पक्ष कार्यालयामध्ये विजेचा लाईट गेलेली होती, त्यामुळं आपल्याला इकडे घ्यावं लागलं. थोडंसं लोड शेडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण इकडे घेतोय. नाही, हेच खरं कारण आहे. नाही, दुसरं काही कारण नाहीये, हेच कारण आहे. नाही, नाही, असं अजिबात नाहीये. इथं कुठलाही विरोध नव्हता, कारण इथले होल अँड सोल नेतेच ते होते. कुणाला पुढे करायचं आणि कुणाला संधी द्यायची हा अधिकारच त्यांचा होता. आम्ही स्वतः त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. निश्चित आमच्यासाठी धक्कादायक आहे, पण जसं सरांनी विचारलं की आमचं पुढे काय असणार आहे, तर आम्ही इतकंच सांगतो काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून की भविष्यामध्ये कुठलाही नेता जरी बीजेपीमध्ये गेला तरी आम्ही काँग्रेस पक्ष सोडणार नाही. काँग्रेसचा विचार घेऊन लोकांमध्ये जाऊ, रस्त्यावर. ईडीनं आम्हाला तुरुंगात टाकलं तरी चालेल, आम्ही परत तुरुंगातनं बाहेर येऊन लढू. अजून चव्हाण साहेबांसोबत महाराष्ट्रातले जवळपास 22 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. त्याच्यामध्ये अमित देशमुख आहेत, धीरज देशमुख आहेत, सतीश कदम आहेत, अमित झनक आहेत, विजय वडेट्टीवार हे सुद्धा आहेत. नाही, आज काही सांगता येत नाही. नाही, तुमच्याकडे ह्या अफवा किंवा ही बातमी मला पण माध्यमांमधूनच भेटतीये. पण आमची बैठक उद्याला सगळ्या आमदारांची माननीय प्रभारी रमेशजी चेनीथला यांनी बोलवलेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात साहेब, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये उद्या मुंबईमध्ये आमच्या सर्व काँग्रेसच्या आमदारांची आणि जिल्हाध्यक्ष जेवढे काय आहेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होतीये. आणि माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार, जे मी सगळ्यांशी बोलणं केलं त्यानुसार सर्वच्या सर्व आमदार सध्या आमच्याकडे आहेत. फक्त चव्हाण साहेबांनी राजीनामा दिलेला आहे. बाकी आता तुमच्याकडे आलेली माहिती कुठून आली मला माहिती नाही. ती जर असेल तुमच्याकडे अजून दुसरी माहिती तर तुम्हीच मला द्या ती. हो 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 हो, बरोबर आहे. आता विषय असा आहे की आमचे जे प्रदेशचे अध्यक्ष आहेत, विरोधी पक्षनेते आणि हायकमांड हे निर्णय घेऊन जो कुठला उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढू, प्रयत्न करू आणि तो निवडून येईल. लोक काँग्रेसला यावेळेस निवडून देतील, कारण काँग्रेस ही लोकांची चळवळ आहे. हो हो, मोहनअण्णा हंबर्डे जे आमदार आहेत दक्षिणचे, त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका माध्यमातून मांडलेली आहे की मी काँग्रेस सोबत आहे. ओके, ठीक आहे. अजून काही? मुलाचं लग्न आहे. नाही, मी जे स्टेटमेंट ऐकलं ते काँग्रेस सोबतच ऐकलेलं आहे. ओके.
श्वेतपत्रिकेचं काय झालं हा? श्वेत हा? बरं चला आभार मी मानतो. तुम्हीच म्हणा. नमस्कार. छोट्याशा निमंत्रणावरून आपण फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सर्व माध्यम समूह एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचेच खूप खूप आभार. आणि आम्ही छोटी माणसं आहोत, आता सगळं छोट्यातून तयारी चालू आहे, तर आपण सगळ्यांनी सहकार्य करा. सहकार्य करा अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्या